शुभं करोति। मलाही कळू दे ना नेमकी कोण आहेस तू या कॅफेची? कस्टमर की त्याने काय होणार आहे? म्हणजे मला ठरवता येईल तुझी मदत घ्यायची की नाही. बोल ना की माया. घरनं फोन. हॅलो. काय नाही, काय पण नाही. मालक काय झालं सांग ना. हॅलो किमयाताई, हा मी मोहित बोलतोय. मोहित काय झालंय तिकडे? काय झालंय तेच कळत नाहीये. या मालकाच्या रात्रीपासून मूड गेलाय. तुझा आवाज ऐकायचाय, तुझा आवाज ऐकायचाय म्हणून हट्टाने फोन करायला लावला आणि आता बघ ना निघून गेलाय. काय रे? मला काय माहिती, उलट मीच तुला विचारणार होतो. घरच्यांची असलेले वाद मिटले, तुझा खरेपणा त्यांना कळला, तुझ्यावरचा आळ टळला. पुन्हा एकदा आपण मोठ्या घरी गेलो. असं सगळं छान छान चालू असताना हे असं किमयाचं कळलं. सगळ्या आनंदावर पाणी फिरलं. तुला जे कळलंय ते सगळं एक नाटक आहे. नाटक? कसलं नाटक? घरातले सगळे एकमेकांशी भांडत होते माहितीये ना तुला. त्यांना वठणीवर आणण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी केलेलं नाटक. मला नाही पटत. असं करून कोण एकत्र येतो काय? होळीच्या दिवशी नाही का सगळे एकत्र आले, तसं बघत राहा. आता भांडणं बंद झाली. एकमेकांतले दोष दिसायचे बंद झाले. काय काय झालं काय तुला इतकं हळवं व्हायला? हा तुम्ही किमयाताईला असं अशुभ नाटक करायला हो का म्हणला? याच्यापर्यंत तुझं पोचलं वाटतं किमयाचं नाटक. आता तोंडातल्या तोंडात बोलू नका. खरं सांगा काय तर. आधी ओरडणं थांबव. मला सांग काय म्हणाली किमया तुला? त्या मनाला घरातलं भांडण मिटवण्यासाठी नाटक केला म्हणून. तुला नाही पटलं ते? नाही पटणार. असला नाटक कधीच नाही पटणार. मी आणि किमयाताईच सगळा हात माझे. म्हणलं खोटा खोटा पण काय झालं ना तरी मला नाही सहन होणार. कसं समजवायचं मालकला आता? अण्णांना काही सांगितलं आणि त्यांच्या मनात काही शंका आली तर? केस ट्रीटमेंटचे साइड इफेक्ट सुरू झाले. मला माहितीये कशाचा परिणाम आहे ते. तुम्हा आजकालच्या तरुण मुलींना केसांना तेल लावायला नको, केसांची काळजी घ्यायला नको. केस गळतील नाही तर काय. चल ये, आज मी तुझ्या केसांना तेल लावून देतो. चल अण्णा चल नको चल ना. चल चल चल. अगं तुझ्या आजीचे केस बघायला हवे होते, असे लांब सडक काळे भोर. आजीच्या केसांना तुम्ही तेल लावायचा? चुप बस बस रे. बस बस. अण्णा खरंच नको, मी लावीन ना रात्री. अगं लहानपणी माझ्या असं मांडीवर डोकं टेकून तासन तास मला असं मालिश करायला लावायचीस. मग आता मोठी झालीस तर तुला शिंग फुटली काय? शिंग मला? आता तुझी अशी शिंग धरून ठेवणारा कोणतरी चांगला गुराखी बघायला हवा मला.